कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला जर कोणी विचारलं की दादाचं खरंच लग्न झालंय का, तर त्यांना काय दाखवायचं? सोपं आहे, तुळजावहिनी आणि दादाला त्या माणसासमोर उभं करायचं। पण मग ते म्हणले की तुम्ही खोटं बोलताय, मग काय करायचं? का? कोण बोलताय असं? कोण बोललं? अगं धनु दीदी थांब की जरा, कोण नाही म्हणलं अजून। पण विचारलंच तर पुरावा म्हणून काहीतरी दाखवावं लागेल की। दादाचं लग्न असलं अचानक भयानक झालं, आपण फोटोच नाही काढले। आपण असं करूया का, आता पूजेत त्यांचे फोटो काढू? हा फोटो तर झालेच पाहिजे। हा आपण एक काम करू, आजच्या पूजेसाठी ना एक मस्त फोटोग्राफर बोलव आणि ते प्री वेडिंगला शूट करतात ना, ते व्हिडिओ का काय ते बी शूट करून घेऊ। हा हा तस चालेल। ते प्री वेडिंग फ्री नसतं। पैसे कुठून आणणार? पैसे माझ्या पगारातले साठवलेले आहे काय पैसे? तुम्ही बोलवा फोटोग्राफर। खरं? हा मी एक काम करते, दादाच्या फोनवरनं काजूला फोन करते, त्याला विचारू। चल सर बस इथं। दुसरा द्या, दुसरा द्या। चांगली क्वालिटी द्या जरा मामा। ए, दादाचा फोन। हा दादा बोल। दादा नाही, दीदी बोलते, धनु बोलते। हा दीदी बोल। बरं ऐक, आपल्याला आज सत्यनारायणच्या पूजेसाठी एक मस्त फोटोग्राफर पाहिजे। तुझ्या ओळखीत आहे का कोण? अगं आहे की। हा कोण? अगं विषय आहे का, मीच आहे। आणि तुला सांगतो, असलं फोटो काढतो ना आम्ही, तू बघत। आणि हा आपल्या दोस्ताचा एक कॅमेरा आहे, फ्री आहे आपल्याला। काजू, हा आम्हाला ना चांगला फोटोग्राफर पाहिजे। ए, चांगला तुला सांगतो, ते जो अक्का असलं फोटो काढतो मी, असलं फोटो काढतो ना, पुढच्या माणसाला कळतच नाही खरा माणूस कुठला आहे, फोटोतला कुठला आहे। हा मग काय उपयोग आहे रे तुझा? दुसरा फोटोग्राफर सांग। अगं राजू, तुला सांगतोय ना मी। अगं तुला सांगतो, मी चुकून या किराणाच्या मार्केटला आलोय ग। आता एक दिवस ना माझा असा फोटो स्टुडिओ दिसला असताना बघितलाच असतास काय रे पुढे। हा राजू, तू घरचे फायनान्स मिनिस्टर आहे ना, विचार कर, एक बाहेरचा फोटोग्राफर 20,000 रुपयामध्ये येतो, इथं 2-2 फोटोग्राफर मिळतात, ते पण एकावर एक, दोघं पण फ्री। तुमचा किती फायदा आहे बघ, पैसे वाचतील। हा चालेल, काढा तुम्हीच। हा 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 ठरलं। पुढे आता प्लॅन फोटोग्राफी। खचॅक खचॅक खचॅक। राजू, तात्यांना सांगितलंय ना आत्याला फोन करायला? हा सांगितलं की। म्हणजे पूजेला तुळजावहिनीच्या घरनं पण कोणी येणार असेल तर तिला पण बरं वाटेल ना? हा सांगितलंय, करतो म्हणले तात्या। हा बरं झालं, चला आपण हळद उतरायच्या खेळाची तयारी सुरू करू। हा चला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।